हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सानवीज रेसिपीज अँड व्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त बीटपासून बनवलेला नैसर्गिक लिप बाम, जो ओठांसाठी खूप उपयोगी आहे। हा लिप बाम मी घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींनी बनवलेला आहे आणि यामध्ये कोणतेही केमिकल नाही। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर बघा, यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तरी तर मी एक मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहे, चिरून त्याचे सिल्ट छानपैकी असे पूर्ण काढून घ्यायचे आणि फक्त आपल्याला आतमधलेला छानपैकी असं लाल बीट घ्यायचं आहे, जे आपल्याला छानपैकी असं बारीक कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल, पॅराशूटचं असलं तरी चालेल आणि 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 आपल्याला लागणार आहे थोडीशी व्हॅसलीन। तर इथं असं छानपैकी बीट एक छान आकाराचे असे कट करून घ्यायचे, जे करून आपल्याला मिक्सरला अशी बारीक करता येईल। तर हे आपण आता आधी बीट असं छानपैकी बारीक करून घ्यायचं, कट करून घ्यायचं आणि त्याला आता मिक्सरमध्ये ॲड करायचं। मिक्सरला ॲड केल्यानंतर त्याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची, जे आपल्याला एका चाळणीमध्ये घालून सनी छानपैकी त्याचा असं लाल झालेला त्याचं छानपैकी रस काढून घेतलेला येईल। हे असं छानपैकी त्याचा आपल्याला बारीक केल्यानंतर छानपैकी असं चमच्यानं असं छान चाळणीनं दाबून सनी असं छानपैकी त्याचं आपल्याला पाणी वेगळं करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या पाण्यापासून आपलं छानपैकी असा लिप बाम बनवता येईल। आता हा रस काढल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं गरम करून आला छानपैकी असं, ज्यामध्ये थोडंसं क्षार असलेले असतात ते आपल्याला गॅसवर गरम करून सनी ते छानपैकी काढून घ्यायचे आहे। तर इथे आपल्याला हे बाऊल आता गॅसवर ठेवायचं आहे आणि आता याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर गॅस करून छानपैकी याला शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा रंग छानपैकी बाहेर येईल। असं छानपैकी शिजल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे। बाऊलमध्ये त्याला छानपैकी थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतर त्यामध्ये छानपैकी असं थोडंसं पॅराशूट ऑइल घालायचं आहे। ते छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या बीटच्या रसामध्ये छानपैकी असं मिक्स होईल। जे ते छानपैकी असं मिक्स होईपर्यंत आपल्याला त्याला असं छानपैकी ढवळत राहायचं आहे। त्यानंतर आता आपण इथं घेतलेली आहे व्हॅसलीन जेली, तर ही साधारण ते 1 ते 1.5 चमचा आपल्याला पाहिजे। तर इथं ही व्हॅसलीन जेली आता त्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। चांगलं मिक्स पुन्हा त्याला थोडंसं मिक्स करून आणि थोडंसं तुम्ही त्याला गरम पण करून घेऊ शकता, जेणेकरून आपली व्हॅसलीन छानपैकी मिक्स होईल आणि व्हॅसलीन छानपैकी वितळून जाईल। अशी आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हा लिप बाम तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसा पण वापरू शकता। यामुळे होठ मऊ राहतात, कोरडे पण होत नाही आणि हा नैसर्गिक गुलाबी कलर आहे। हा घरगुती उपाय आहे। प्रत्येक मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।